प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार। आज आपण खुसखुशीत आणि खमंग अशी साखर पाकातली पारंपरिक शंकरपाळी बनवणार आहोत। अगदी लहानपणी आई किंवा आजी करत होती तशीच एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होते। दिवाळी असो किंवा कोणताही खास दिवस, साखर पाकातल्या शंकरपाळ्याशिवाय गोडीच येत नाही। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने या खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत। कढईत आपल्याला गरम करून घ्यायची आहे। 1 वाटी आपण पाणी घालणार आहोत। तेवढ्याच प्रमाणात आपण साखर घालणार आहोत। छान आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे। वाटीचं प्रमाण तुम्ही एकसारखं ठेवा। शंकरपाळी तुमची बिघडणार नाही। जर तुम्ही नवीन शंकरपाळी बनवायला शिकत असाल तर तुमची व्यवस्थित शंकरपाळी तयार होईल। म्हणून एकदम मोजमाप आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 1 वाटी जर पाणी घेतलं तर 1 वाटीच आपल्याला साखर घ्यायची आहे। मस्त आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत। लहानपणी आजी बनवायची ती खुसखुशीत शंकरपाळी अजून लक्षात आहे। आज मी तीच पारंपरिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे। साखरेच्या पाकातली खमंग शंकरपाळी एक नंबर लागते। व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते। आता 1 वाटी जर आपण पाक केला असेल तर 4 वाटी आपण मैदा घेणार आहोत। वाटीचं प्रमाण आपण सारखं ठेवायचं आहे। तूप छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तो साखरेचा पाक आपण थंड होण्यासाठी ठेवला आहे। आता तूप छान आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत आणि हे कडकडीत तूप त्या मैद्यावर ओतायचं आहे। आणि हे तूप खूप गरम असते म्हणून आपण चमच्याच्या साहाय्याने हळूहळू सर्व हे मिक्स करून घेणार आहोत। मैदा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या। सर्व साहित्य तयार ठेवा म्हणजे काम एकसंध होईल। तुम्हाला जर गव्हाच्या पिठाच्या आवडत असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या सुद्धा करू शकता। मैद्याऐवजी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं आहे। आणि जे आपण माप घेऊ ते आपल्या लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे प्रत्येक वेळी तीच चव शंकरपाळीची लागेल। मस्त आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता आपण थोडी चवीसाठी वेलची पूड टाकणार आहोत। पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हाताच्या साहाय्याने छान हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ खूप सैल नको आणि खूप घट्टही नको, मध्यमच ठेवायचं आहे। छान आपण हाताने चोळणार आहोत हे पीठ। अशा प्रकारे तुम्ही शंकरपाळ्या बनवून बघा। सेम बिस्किटासारख्या या शंकरपाळ्या होतात। या शंकरपाळ्या आणि 1 कप चहा, अप्रतिम कॉम्बिनेशन। छान आपल्याला अशा प्रकारे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आपण साजूक तूप वापरलंय त्यामुळे चव अजून छान होते। मस्त चविष्ट अशा शंकरपाळ्या लागतात। जर तुम्हाला साजूक तुपाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे आपल्याला पीठ तपासून बघायचंय की असा गोळा होतो का, म्हणजे अशा प्रकारे आपण पीठ जर झालं आपलं तर मस्त खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात। आता आपण ते जो साखरेचा पाक बनवला होता तो थंड करण्यासाठी ठेवला होता। रूम टेम्परेचर पर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। हळूहळू तो पाक आपण मैद्यामध्ये ओतणार आहोत आणि मस्त आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। छान आपल्याला हळूहळू
साखरेचा पाक टाकायचा आहे. ज्यांना शंकरपाळ्या येत नाही आणि नवीनच शंकरपाळ्या बनवायला शिकतायत त्यांना सुद्धा अगदी सहजपणे जमतील अशी ही एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. अशा प्रकारे हळूहळू आपण पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. पीठ खूप सैल किंवा खूप घट्ट नको, मध्यम मळा, म्हणजे तळताना योग्य आणि कुरकुरीतपणा येतो. साजूक तूप आपण जे गरम करून घातलं होतं यामुळे शंकरपाळ्या मऊ आणि खुसखुशीत होतात. सर्व आपल्याला पाक एकदाच टाकायचं नाही, हळूहळू आपण टाकणार आहोत, नाहीतर आपलं पीठ सैल होऊ शकते. साखर पाक एकतारीचा हवा. फार जास्त झाला तर शंकरपाळ्या चिकट होतात, फार कमी झाला तर गोडसरपणा लागत नाही. आणि पाक तयार झाल्यावर लगेचच त्या मैद्यामध्ये टाकायचं नाही, नाहीतर तुमच्या शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात. पाक आपण रूम टेम्परेचर पर्यंत छान थंड करून घातला आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाक गरम ओतायचा नाही. मस्त अशा प्रकारे आपण व्यवस्थित पिठाचा गोळा बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही शंकरपाळ्या बनवून बघा. लहान मुलांना फार आवडतील, कारण या शंकरपाळ्या सेम बिस्किटासारख्या लागतात. असं आपण पीठ बघून घ्या तुम्ही. असं आपल्याला तपासायचं आहे. 2 भाग करायचे पिठाचे, म्हणजे आपलं व्यवस्थित पीठ मळलं गेलं आहे. आता आपण 15 ते 20 मिनिट हे पीठ झाकून ठेवणार आहोत. एवढा आपला साखरेचा पाक उरला आहे. पीठ झाकून ठेवलंय. आता आपण कढई छान गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल सुद्धा छान आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत. जर तुम्हाला तुपात तळलेले आवडत असतील तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण आम्हाला तेलातले शंकरपाळ्या आवडतात म्हणून आम्ही तेलामध्ये बनवतो आहे. छान आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण गोळा लाटून घेणार आहोत. लाटताना आपल्याला काहीच वापरायचं नाहीये. सुक्कं पीठ सुद्धा आपण लावणार नाहीये. तसाच गोळा करून आपल्याला मस्त जाडसर लाटायचा आहे. अशा प्रकारे छान आपण लाटून घेतला आहे. आता आपल्याला त्याच्या कडा आहेत त्या अशा दुमडून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान असे लेयर्स येतात शंकरपाळीला. मस्त खुसखुशीत अशी बिस्किटासारखी शंकरपाळी बनते. बघू शकता मी कशा प्रकारे दुमडून घेतला आहे. कडा छान दुमडून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गोल लाटून घ्यायचा आहे. जाडसर आपल्याला लाटायचं आहे. जास्त पातळ लाटू नका. लाटून झाल्यानंतर आपण त्याच्या कडा कापून घेणार आहोत. चौकोनी आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे. ह्या कडा नंतर आपण पुन्हा गोळा करून वापरणार आहोत. त्या कडा तशाच ठेवायच्या पिठाच्या. आपल्याला छान अशा प्रकारे आपण कडा कापून घेतल्या आहेत. चौकोनी आकारामध्ये मस्त कापून घेतलंय आपण. तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे असेल शंकरपाळ्या तशा तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे कातणीने आपण चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या. मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात. ही पद्धत तुम्ही वापरून बघा. तुम्ही बघू शकता किती मी जाडसर ठेवली आहे. अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या आपण लाटून घेणार आहोत. ह्या आपल्याला काढून ठेवायच्या ताटामध्ये.
अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या आपण तयार करून घेतल्यात। आता आपण तेल सुद्धा छान गरम झालं असेल, तेल कधी पण गरम झालंय की नाही हे तपासण्यासाठी आपण थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे। जर तो पिठाचा गोळा लवकर वर आला, पटकन वर आला तर समजून जायचं तेल छान गरम झालं आहे। तेल गरम झालंय आपलं, आपण थोडं थोडं शंकरपाळ्या त्याच्यात टाकणार आहोत। मस्त आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तेल मध्यम गरम असलं पाहिजे, फार गरम असेल तर बाहेरून लवकर रंग येईल पण आतून शंकरपाळ्या कच्च्या राहतील। दुसरी टिप्स लक्षात ठेवायची आहे, शंकरपाळ्या टाकल्यानंतर लगेच ढवळू नका, थोडं थांबा आणि मग त्या हलवून घ्या। म्हणजे 2 ते 3 मिनिटं थांबायचं आहे, त्याच्यानंतर आपण शंकरपाळ्यांना हलवायचं आहे। एका वेळी जास्त प्रमाणात न टाकता थोड्या थोड्या तळा, म्हणजे नीट तळल्या जातात। घाई करायची नाहीये, थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकून व्यवस्थित त्या मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत। मस्त रंग बदलत चाललाय, तुम्ही बघू शकता शंकरपाळ्याचा। व्यवस्थित आपल्याला त्या खालीवर करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त खुसखुशीत होतात आणि त्यांचा रंग सुद्धा बदलतो। अतिशय साधी तुम्हाला मी सोपी पद्धत दाखवली आहे। या शंकरपाळ्या इतक्या खुसखुशीत लागतात की बिस्किटांचा तुम्हाला विसर पडेल। बघा मस्त आपले शंकरपाळ्या आता तळून झाल्या आहेत, छान आपण तेल निथळून घेणार आहोत आणि मग शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या शंकरपाळ्या चहा सोबत खाल्ल्या की खरंच वाटते बिस्किटच खातोय। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील, अगदी बिस्किटासारख्या पण घरच्या घरीच बनवू शकता। बाहेरून खरपूस, आतून हलकी, अगदी बिस्किटच म्हणावीत अशी ही शंकरपाळी। या शंकरपाळ्या म्हणजे घरच्या घरी बनवलेली गोड बिस्किटच म्हणायला हरकत नाही। पुन्हा आपण तेलामध्ये हळूहळू सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। छान सोनेरी रंग आला शंकरपाळीला का समजून जायचं शंकरपाळी छान कुरकुरीत होणार आहे। या वासानेच दिवाळीची आपल्याला मस्त आठवण येते आणि आपल्याला दिवाळी आहे असं वाटते या शंकरपाळ्यामुळेच। ही एक शंकरपाळीची रेसिपी जरी जमली तुम्हाला तर दिवाळीला तुम्ही चांगले गुण मिळवलेत असं समजायचं। शंकरपाळी छान तयार होत आहेत आणि घरभर मस्त वास दरवळला आहे। दिवाळीतली ती साखरपाकातली शंकरपाळी तुम्ही एकदा खाल्ली ना का तुम्ही चव विसरणार नाही। या चवेला तोड नाही, एकदा चाखली की तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल। कितीही वेगवेगळं खाल्लं पण शंकरपाळीसारखी गोड चव दुसरी नाही। आणि शंकरपाळीचा एक घास घेतला की बालपण डोळ्यासमोर येते। अशा प्रकारे छान आपण शंकरपाळ्या तळून घेतल्या आहेत, मस्त रंग आलाय शंकरपाळ्याला। गरमागरम शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।